नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे परत एकदा तुमचं स्टडी सीजन चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण आत्ता पाचवीचा संकलन मूल्यमापन चाचणी 2025 सत्र 2 म्हणजेच द्वितीय सत्र पेपर 2025 पाचवी हिंदी या विषयाचा पेपर पाहणार आहोत. तुमचा कशा पद्धतीचा होणार आहे आणि कशा पद्धतीचे तुम्हाला क्वेश्चन येणार आहेत आणि ह्यामधील काही क्वेश्चनसुद्धा तुम्हाला त्या पेपरमध्ये येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्ही कोणत्याही प्रकारचे प्रश्न मिस करू नाही शकणार. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण चॅनलवरती टाकत असतो त्याचे तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स मिळून जातील. आणि दुसऱ्या विषयाची प्रश्नपत्रिका लागल्यास कमेंट करून नक्की सांगा, ती सुद्धा तुम्हाला मी मोठा व्हिडिओ टाकेल. तर चला मित्रांनो, आपण पेपरला सुरुवात करूया. त्याआधी तुम्हाला कुल अंक म्हणजे 40 मार्काचा पेपर असणार आहे आणि समय 2 तास तुम्हाला त्यासाठी वेळ दिला जाणार आहे. तर मित्रांनो, चला आपण पेपरला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 1 रिक्त स्थानों की पूर्ती कीजिए, म्हणजेच रिकाम्या जागा भरायच्या आहेत तुम्हाला. त्यानंतर इथं 3 रिकाम्या जागा आलेल्या आहेत 3 मार्कासाठी. त्यानंतर ब आहे निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक वाक्य में लिखो, सिर्फ 5. इथं तुम्हाला 6-7 प्रश्न दिलेले असतील, त्यामधील कोणतेही 5 तुम्हाला निम्नलिखित म्हणजे एका वाक्यात तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. मित्रांनो, इथं तुम्हाला 6 दिलेले आहेत, तुम्ही कोणते 5 लिहू शकता. हमें जीवन में क्या नहीं करना चाहिए, मनोहरपुर गाँव कैसा था, 3 जनवरी को कौन सा दिन मनाया जाता है, वर्तालुकार वाले 2 वस्तु के नाम बताओ, रोबोट को क्या कहते हैं. तर यापैकी कोणते बी तुम्हाला या ठिकाणी इथे 6 पैकी कोणतेही 5 तुम्हाला इथे सोडायचे आहेत मित्रांनो. त्यानंतर खाली आहे क, नीचे लिखे वाक्य किसी ने किससे कहा है, सिर्फ 2. इथे 3 तुम्हाला किसने किससे कहा है. तर इथं क आहे असं मित्रांनो, नीचे लिखे वाक्य किसने किससे कहा है, सिर्फ 2 मार्काला येणार आहे मित्रांनो. म्हणजे कोण कोणास म्हटले, हे धड्यात वाक्य आहे तुमच्या, कोण कोणास म्हटलं आहे हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. कोणतं पण एक. नंबर 1 आहे शिक्षा तो उन्हें विद्यालय में मिल जाती है. नंबर 2 आहे यह आज़ादी बड़े संघर्ष के बाद मिली है. नंबर 3 आहे अब मैं तुम सबको काम आ सकता हूँ. तर कोण कोणास म्हटले हे तुमच्या धड्यात वाक्य आहे, त्यापैकी तुम्हाला इथे कोणते बी 2 लिहायचे 2 मार्कासाठी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2 निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 2-3 वाक्य में लिखो, सिर्फ 3. इथे तुम्हाला 4 दिलेले आहेत, त्यापैकी कोणते बी तुम्हाला कोणते पण त्या ठिकाणी 3 कोणते पण 3 लिहायचे आहेत 4 पैकी. ते तुम्हाला 2 ते 3 वाक्यात उत्तर लिहायचे आहेत. 6 मार्कासाठी प्रश्न आहे, एक प्रश्न 2 मार्कासाठी. या ठिकाणी तुम्हाला आहे सुनामी किसे कहते हैं, सुनामी आने पर क्या करना चाहिए. तर मित्रांनो, यातील सुनामी म्हणजे ज्यावेळेस खूप पाऊस होतो त्यावेळेस जी सुनामी येते त्यावेळेस सुनामी कशाला म्हणतात आणि त्याचं उत्तर तर मी सांगितलं आहे. त्यानंतर 2 आहे स्वतंत्रता सेनानियों के नियम लिखो. त्यानंतर नंबर 3 आहे राष्ट्रीय त्यौहार पूरी निष्ठा के साथ कैसे मनाए चाहिए. आणि नंबर 4 आहे पहली स्त्री ने अपने लाडले के कौन से गुण बनाए किए थे. तर या 4 पैकी कोणतेही तुम्हाला 3 सोडायचे आहेत. त्या ठिकाणी 6 मार्काचा प्रश्न या ठिकाणी आहे मित्रांनो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3 निम्नलिखित पठित कविता पढ़कर कृत्या कीजिए. जी पुस्तकातली तुम्हाला तुमच्या कविता आहे ती तुम्ही या ठिकाणी कविता आलेली आहे. तर ही कविता तुम्हाला अगोदर ह्या 6 वेळी तुम्हाला व्यवस्थित वाचायच्यात आणि त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. 3 मार्कासाठी एक कविताचा प्रश्न तुम्हाला इथं विचारलेला आहे. यह ऐसी धरती है जहाँ पर गंगा जमुना बहती, देश पर मर मिटने की हरदम धून सी रहती, वीरों के बलिदान से चमका हिंद वतन का तारा. तर या ठिकाणी इथे तुम्हाला त्या कवितेचे 3 प्रश्न विचारले आहेत. नंबर 1 आहे कौन सी नदियाँ बहती है. तर इथं नदी गंगा जमुना बहती है. त्यानंतर कौन सा तारा चमकता है. त्यानंतर तारा इथं तुम्हाला हिंद वतन का तारा चमकता है. त्यानंतर हमें आज़ादी कैसी मिलती है हे सुद्धा या ठिकाणी या कवितात उत्तर आहे. तुम्हाला 2 सांगितले आहेत, त्या ठिकाणी एक तुम्ही सापडून लिहा मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे निम्नलिखित शब्द के समानार्थी शब्द धरती आणि फूल. फूलला पुष्प लिहू शकता तुम्ही मित्रांनो आणि धरतीला माता लिहू शकता. त्या ठिकाणी निम्नलिखित शब्द के विरुद्धार्थी शब्द लिखो. दिन का है रात, अच्छा का है बुरा. निम्नलिखित शब्द के वचन बदलो. आँख आणि किताब. आँखें, किताब किताबें. त्यानंतर निम्नलिखित शब्दों के लिंग परिवर्तन करो. बालक
और शेर के यहाँ शेर नहीं आएगी और बालक के यहाँ लड़की आ सकते है. त्यानंतर प्रश्न 5, मातृभाषा के अनुवाद कीजिए. तिथे त्या ठिकाणी 3 आहेत, तुम्हाला त्या ठिकाणी तीन तीन मार्काला एका मार्काला एक विचारलं जाणार आहे मित्रांनो. त्यानंतर शब्दों के वाक्य में प्रयोग कीजिए. सायकल, गाव, पाठशाला. कोणते पण 2 तुम्हाला या ठिकाणी वाक्यात या शब्दाचा प्रयोग करायचा आहे. त्या ठिकाणी 2 मार्काला ते प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, कंठ से हुई कविता की 8 पंक्तियाँ लिखो. तर मित्रांनो जे तुम्हाला कविता लक्षात आहे त्या ठिकाणी त्याचे तुम्हाला 8 ओळी या ठिकाणी लिहायच्या आहेत. तुम्हाला 4 मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. त्यानंतर खाली प्रश्न आहे ब, किसी एक विषय पर 8 से 10 पंक्तियों में निबंध लिखो. दीपावली मेरी पाठशाला. तर ह्याच्यावर तुम्हाला निबंध लिहायचा आहे. म्हणजे 8 ते 10 ओळीत निबंध लिहायचा आहे. त्याचे तुम्हाला 4 मार्क इथे मिळून जाणार आहेत मित्रांनो. व्यवस्थित अगदी सोपा पेपर आहे. या ठिकाणी तुम्हाला यामधले काही प्रश्नसुद्धा 100% तुमचा जे पेपर आहे त्या पेपरमध्ये येणार आहेत मित्रांनो. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपला व्हिडिओ पाहून त्यांनासुद्धा फायदा होईल. तर मित्रांनो दुसऱ्या कोणत्या विषयाचा बी तुम्हाला पेपर लागला तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्या ठिकाणी तो पेपर मी तुम्हाला व्हिडिओ टाकेल. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करा. तर चला मित्रांनो परत एकदा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.